आपल्याला कशाला सुट्टी? शाळेला थोडी नसेल आहे का? नाही रे, नॉट पॉसिबल. बरं बघून घेऊ. हां चला बघा आता चालू झालं ना. ओके काही नाही, ते कट करता येते आपल्याला, त्याचं टेन्शन नाही. बरं ते रिफ्लेक्शन दिसत आहे का गर्ल्स? खिडकीचं खूप सारं. कोणते? हे बंद कर रे बेटा. वैष्णवी बंद कर फटकेशा. खिडकी तर येणारच आहे, ते दिसलं पाहिजे ना घर गरीबाचं आहे म्हणून. वो फर्स्ट नंबर का उधर नाही. बस आता मी दिसत आहे चांगला आणि हे दिसत आहे, बस झालं. दोघं दिसत आहो, मी चांगलं दिसत आहे. हाँ वो दो दिख रहे क्या? चालू कर दे आणि बंद कर दे. हां चला तोपर्यंत तुमचं बघा. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपलं मॅथमॅटिक्स. काय बेटा? मॅथमॅटिक्स. चॅप्टरचं नाव आहे तुमचं इक्वेशन्स. काय बेटा? आणि हा चॅप्टर तुमच्यासाठी नवीन नाही आहे. इक्वेशन इन वन व्हेरिएबल चॅप्टर नंबर 12 आहे आपलं इक्वेशन इन वन व्हेरिएबल. चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल. इक्वेशन इन वन व्हेरिएबल झालं का बेटा? बरोबर काय? इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा आपला चॅप्टरचा नाव आहे. ओके रिस्टार्ट करून दे त्याला. हां तर बघा तुम्ही फक्त राहू दे, चालू आहे ना ते. ओके तुम्ही फक्त आता इकडे लक्ष द्या, याच्याकडे फक्त इकडे. ओके हे असं आता हॅबिच्युअल व्हायला तुम्हाला टाईम लागणार. जसं हॅबिच्युअल झालं इकडे तुमचं लक्षसुद्धा जाणार नाही. ओके तर बघा इक्वेशन इन वन व्हेरिएबल हा आपला चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये नाही झाला आहे ना आपला शाळेमध्ये? कसा आहे? बढिया इझी आहे ना? मग सोडून देऊ का? नाही. ओके बघा NMS पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा स्कॉलरशिप पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण करतो इक्वेशन्स 5 मार्क्ससाठी येतात. किती मार्क्ससाठी? सिम्प्लिफिकेशन ज्याला म्हणतो आपण. त्या सिम्प्लिफिकेशनमध्ये काही क्वेश्चन व्हेरिएबलचे सुद्धा असतात. व्हेरिएबलचे म्हणजे काय? एक्सची व्हॅल्यू काढणे, वायची व्हॅल्यू काढणे. समजत आहे का? तर असे जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला कशा प्रकारे टॅकल करायचं त्याच्याबद्दलचा हा चॅप्टर आहे. इक्वेशन इन वन व्हेरिएबल. व्हेरिएबल मीन्स जेव्हा कोणत्याही इक्वेशनमध्ये एक्स, वाय, ए, बी अशा टाईपचे लेटर सिरीज दिलेली आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. समजलं आहे का? त्या इक्वेशनला आपण व्हेरिएबलची इक्वेशन असे म्हणतो. ओके तर या चॅप्टरमध्ये हेच आपल्याला स्टडी करायचं आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट दी व्हेरिएबल इक्वेशन्स इन वन स्ट्रोक. तर बघा एक एक्झाम्पल आहे, भरपूर सिंपल आहे. तुम्हाला एवढं इझी नाही आहे ना, म्हणजे शिकवण्याची आवश्यकता नाही आहे, तरीसुद्धा बघून घ्या. फॉर एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे. टेक्स्टबुक सगळ्यांचे बंद करा. x + 4 = 9. x + 4 = 9. आता बघा भरपूर सिंपल आहे, पण ॲक्च्युअलमध्ये एवढं सिंपल थोडी ना प्रॅक्टिस सेटमध्ये. समजत आहे का? प्रॅक्टिस सेटमध्ये एवढं सिंपल नाही आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये एवढं सिंपल नाही आहे. तेच आपल्याला बघायचं आहे. बघा स्टार्ट इथून करायची आहे. आता बघा x + 4 = 9 म्हणजेच की याचा अर्थ काय होतो? एखादा म्हणजे कन्स्टिट्युएंटमध्ये किंवा एखाद्या सबस्टन्समध्ये किंवा एखादा आयटम आहे, किती आहे माहीत नाही, त्याच्यामध्ये जेव्हा मी 4 ॲड करत आहे त्याचा रिझल्ट 9 भेटत आहे मला. समजलं आहे? याचं मी एक सिंपल एक्झाम्पल क्लास 6मध्ये आपल्याला होता. हा क्लास 6मध्ये हाच चॅप्टर माझा अजूनही चालू आहे. तर याच्यामध्ये कशा प्रकारची स्टेटमेंट राहते? फॉर एक्झाम्पल समजून घ्या. आय परचेस सम मोबाईल्स आउट ऑफ विच 4 mobiles again added in my account and result is I have totally 9 mobiles. म्हणजेच की मी काही मोबाईल परचेस केले होते, ते काही मोबाईल नंतर अजून मी 4 मोबाईल परचेस केले, तर ते काही मोबाईल प्लस 4 मोबाईल हे सगळं मिळून माझ्याकडे 9 मोबाईल झाले. समजलं इक्वेशन? किंवा सपोज टू बी बघा I have some bananas out of that bananas 5 bananas I give to my students. Out of that bananas 5 bananas are give to my students and till I have 14 bananas.
टिल आय हॅव 14 बनानाज. म्हणजे आय हॅव सम बनानाज, आय हॅव सम बनानाज. सम म्हणजे कोणते, किती माहिती नाही. आय हॅव सम बनानाज आउट ऑफ विच किती 14 नाही म्हटलं नाही. आउट ऑफ विच 5 बनानाज आय गिव्ह टू माय स्टुडंट्स. म्हणजे मी माझ्या मित्रांना स्टुडंट्सला याच्यापैकी जेवढी माझ्याकडे आहे त्याच्यापैकी 5 बनाना दिले म्हणजे कमी होणार ना. मोबाईल परचेस केलं होतं म्हणून ॲडिशन मी दिले, तर तरीसुद्धा आय हॅव रिमेनिंग किती 14 बनानाज. म्हणजे टोटली माझ्याकडे किती होते, तर -5ला मी इथे शिफ्ट केलं, +5 झालं, तर एक्सची व्हॅल्यू किती निघाली बेटा 19. म्हणजे इनिशियली आय हॅव 19 बनानाज. समजत आहे का. अशा प्रकारचे हे इक्वेशन्स असतात. हे क्लास 6 मध्ये तुम्हाला होतं, तुम्ही केलं नसेल वेगळी गोष्ट आहे, किंवा झालं नसेल तुमचं. स्टेटमेंटवरून व्हेरिएबलची इक्वेशन काढणे, 1 व्हेरिएबल इक्वेशन म्हणतात याला. काय म्हणतात बेटा 1 व्हेरिएबल इक्वेशन. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण 2 मेथड वापर करतो. कोणते, किती मेथड बेटा 2 मेथड. ते 2 मेथड कोणते कोणते आहे बघून घ्या आता. एक आहे जे लहानपणी शिकलो आपण क्लास 6 मध्ये, आणि दुसरी आहे जे आपण क्लास 8 म्हणजे 7th 8 मध्ये म्हणजे त्याला हॅबिच्युअल झालो, सिम्पल डायरेक्ट मेथड. ओके, तर ते दोन्ही बघू आपण. क्वेश्चन काय होतं माझा सांगा, x + 4 = 9 हा माझा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये बघा मला एक्सच्या सोबत व्हेरिएबल म्हणजे जे काही लेटर दिलेलं आहे त्या लेटरच्या सोबत जेही नंबर आहे त्या नंबरचे साईन बघायचे आहे मला. कोणती आहे प्लस. तर सबस्ट्रॅक्ट याचा अपोजिट, प्लसचा अपोजिट, जेही नंबर आहे ज्याही सिग्नेचर सोबत आहे प्लस असेल मायनस असेल याच्या अपोजिट, तर प्लसचा आपला अपोजिट काय होणार आहे मायनस. तर काय लिहिणार मी 2 सबस्ट्रॅक्ट बोथ साइड बाय 4. काय 2 सबस्ट्रॅक्ट बोथ साइड बाय 4 म्हणजेच की दोन्ही साईडला = ची हे फर्स्ट साईड झाली आणि = ची हे सेकंड साईड झाली. तर दोन्ही साईडला मी सबस्ट्रॅक्ट करत आहे बाय 4ने. कशाने बाय 4ने. तर याला कसं लिहिणार मी, x + 4 ऑलरेडी आहे = 9 ऑलरेडी आहे, सबस्ट्रॅक्ट 4 म्हणजेच की बोथ साईड, इथे पण सबस्ट्रॅक्ट 4 इथेही सबस्ट्रॅक्ट 4. समजलं बेटा. ओके, तर +4 - 4 कटले, रिमेनिंग किती राहणार माझ्याकडे x = 9 - 4 5. हे झाली माझी 5ची व्हॅल्यू. समजलं का. समजलं. हे बेसिक मेथड आहे. डायरेक्ट जे आपण मेथड आता सध्याला आपण करत आहे ते कशा प्रकारे करतो, तर हे सुरुवात आहे त्याची वाली. पण आपण एवढं भांडगर करत नाही. आपण काय करतो डायरेक्ट बघा. सेकंड मेथड कशी आहे आपली, की डायरेक्ट मेथड कशी आहे आपली बघा. मेथड सेकंड डायरेक्ट मेथड कशी आहे की x + 4 = 9 दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. तर एक्सच्या सोबत +4 आहे, काय करतो आपण शिफ्ट करतोय +4ला. शिफ्ट केल्यामुळे +4चं काय होणार -4. तर x = 9 - 4 x = 5. हे झालं डायरेक्ट आन्सर. ही मेथड करतोय की नाही आपण. बट ॲक्च्युअलमध्ये हे इनकम्प्लीट नॉलेज आहे, अनकम्प्लीट आहे. हे डिटेल इन्फॉर्मेशन आहे का. कोणी जर एखाद्यानं विचारलं तुम्हाला का बरं शिफ्ट करत आहे, बरं शिफ्ट करत आहे +4 आहे तर -4 का बरं केलं आहे, समजत आहे का. तर याचा आन्सर आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं. हे आहे ॲक्च्युअलमध्ये याचा आन्सर. हे आहे याची ॲक्च्युअल प्रोसेस दोन्ही साईडला. कारण की आपण = अर्थ काय होतो, या साईडची आणि या साईडची जे इक्वेशन किंवा व्हॅल्यू आहे ते सेम आहे दोघी. समजत आहे का. मी म्हटलं उदय = काय म्हणते आपलं जय, म्हणजे उदय आणि जय एक सारखे आहे. उदयज नॉलेज = जयज नॉलेज, म्हणजे उदयचं जेवढं नॉलेज आहे तेवढंच नॉलेज जयचं सुद्धा आहे. म्हणजे = अर्थ काय आहे, या साईडला आणि या साईडला दोघांची व्हॅल्यू कशी राहणार सारखी. आणि इथे आपण काय करत आहे डायरेक्ट शिफ्ट करत आहे. मग अशी कशी एका साईडला व्हॅल्यू वाढवून किंवा कमी नाही होऊन राहिली का. पण ॲक्च्युअलमध्ये हे जे इकडला -4 आहे हे अशा प्रकारे कट होऊन जातोय आणि हे आपण लिहित नाही टाइमपास करण्यापेक्षा हे डायरेक्ट मेथड यूज करतो. समजलं का बेटा. समजलं का. हे झालेलं होतं याच्या आधी तुमचं, याच्याबद्दल माहिती होती नाही. तर हे महत्त्वाचं आहे कारण की क्लास 6 मध्ये तुम्हाला फाउंडेशनमध्ये हाच होता. समजलं कसं सॉल्व्ह करायचं. मेथड 1 बाय बुक मेथड, मेथड सेकंड डायरेक्ट मेथड, दोन्ही रेफर करा आणि आन्सर काढा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघायचं. ओके, एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 बघा.
सपोज टू बी एक्स मायनस टू इज इक्वल टू 7 आणि यालाच मला मेथड 1 आणि मेथड 2 मध्ये मला सॉल्व करायचं आहे एक्स मायनस 2 इज इक्वल टू 7. आता बघा सेम प्रोसेस आहे अगेन. ओके, एक्स मायनस 2 इज इक्वल टू 7 हे जे क्लास 6ची मेथड आहे आपली ते काय आहे, काय म्हटलं होतं त्यांनी की व्हेरिएबल सोबत म्हणजेच की लेटर सोबत कोणता कोणता नंबर आहे ते बघा, त्याची साईन बघा आणि त्याचं अपोजिट जे असेल त्याला ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट किंवा मल्टिप्लाय किंवा डिवाइड करा. तर इथं काय आहे बघा एक्स मायनस 2 इज इक्वल टू 7. तर काय करावं लागेल, मला काय करावं लागेल, ॲडिशन. मायनस आहे ना तर त्याचा अपोजिट आपण प्लस करतोय की नाही. तर ॲडिंग टू ॲड 2 ऑन बोथ साइड, टू ॲड 2 ऑन बोथ साइड. ॲड म्हणजे ॲडिशन, 2 म्हणजे आपलं 2. ओके, तर काय होणार एक्स मायनस 2 ऑलरेडी होतं, ॲड काय करायचं मला +2 इज इक्वल टू 7 ऑलरेडी होतं, ॲड काय करायचं मला +2. बरोबर आहे की नाही. +2 -2 कटले, राहिलं काय एक्स इज इक्वल टू 7 + 2. हे झाली माझी फायनल व्हॅल्यू. समजत आहे का. आणि यालाच जर मी माझ्या डायरेक्ट मेथडनी करतो म्हटलं, जे आतापर्यंत आपण प्रिफर करत आलो आहे, -2 आहे, डायरेक्ट शिफ्ट केलं काय होणार +2. तर एक्स इज इक्वल टू 7 + 2 दॅट इज एक्स इज इक्वल टू किती होते बेटा 9 होते. सिम्पल आहे की नाही. पण हे मेथड म्हणजे पूर्णपणे कंप्लीट मेथड नाही आहे, ॲक्च्युअलमध्ये ही आहे ती. ओके, पण आपण एक स्पर्धात्मक युग आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काय करतो, स्पीडमध्ये ॲन्सर पाहिजे ना आपल्याला. ऑब्जेक्टिव्ह क्लिक करायचे, आपल्याला रायटिंग करायची आहे का, लिहायचं आहे का, आपल्याला स्टेप्सचे मार्क्स आहे का नाही. तर तशा परिस्थितीचा प्रिपरेशन करत होतो आतापर्यंत आपण NMHचा, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट मेथड करत होतो. लक्षात आलं आहे. आणि इन फ्युचर तुम्ही हेच वापर करसाल, याचा वापर करसाल का नाही. समजलं का बेटा इथपर्यंत. कोणाला काही डाऊट आहे आता विचारून घ्या याच्यामध्ये. दोन्ही मेथड क्लिअर आहे सगळ्यांना, शाबाश. नेक्स्ट एक अजून बघून घेतो याच्याच खाली, त्याच्यानंतर मग तुम्ही लिहा आणि त्याच्यानंतर आपण थोडं टफ लेवलचे घेऊ क्वेश्चन. ठीक आहे. चला एक्झाम्पल नंबर 3 हा मनाने देतो. y + 8 इज इक्वल टू 28. हा इक्वेशन आहे माझी. मेथड 1 मेथड 2 सॉल्व करायची आहे. प्लस आहे की नाही. ओके, एक काम करू आपण, प्लस मायनस दोन्ही झाले ना, एक मल्टिप्लिकेशनचं घेऊ. ठीक आहे. तर थर्ड नंबरचा एक्झाम्पल आहे बघा. y मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 16 इज इक्वल टू 16. हा माझी इक्वेशन आहे. आता बघा व्हेरिएबल सोबत साइन आणि नंबर चेक करायचा आहे, त्याच्या अपोजिट ॲक्शन करायचे. y मल्टिप्लाइड बाय 2 आहे, तर आपण काय करतो जेव्हा शिफ्ट करतो डिवाइडेड बाय, मग इथे आपण स्टेटमेंट ॲड करायचे. तर काय होणार 2 डिवाइड किंवा 2 डिवाइड बोथ साइड बाय 2. बरोबर आहे की नाही. 2 डिवाइड बोथ साइड बाय 2 म्हणजेच की y मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 16 डिवाइडेड बाय 2. समजलं बेटा. तर हा जे आहे मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइडेड बाय 2 कटला, बे एक बे, रिमेनिंग कोण आहे इथं फक्त y. आणि तर याला मी अगेन कुठे लिहू, इथे लिहू, हे बघा इथे लिहितो. ओके, कारण की ते जगा मेथड 2 ला लागेल आपल्याला. ओके, तर राहिला काय माझ्याकडे y इज इक्वल टू 16 बाय 2. तर बे एक बे, बे आठी 16, 2 1 जा 2, 2 8 जा 16 म्हणजे 8. माझा आन्सर काय आला बेटा 8. सिम्पल आहे की नाही. आता याला जर मेथड डायरेक्ट मेथडने करतो म्हटलं तर कसं करणार मी बघा. सरळ y मल्टिप्लाइड बाय 2 आहे, y मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 16 आहे. काय करतो yच्या सोबत जेही व्हेरिएबल जेही नंबर आहे त्याला काय करतो मी शिफ्ट करतो. तर y इज इक्वल टू 16 मल्टिप्लाइड बाय 2 आहे, तर शिफ्ट केलं तर काय होणार डिवाइडेड बाय 2 दॅट इज y इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 8 जा 16, y इज इक्वल टू 8. सिम्पल आहे की नाही बेटा.
समजलं सगळ्यांना? 100% क्लिअर आहे? हे झालं तुमचं टाईप फर्स्ट आणि टाईप सेकंड आणि टाईप थर्ड, म्हणजेच की ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. डिवायडेशनसुद्धा सेम असंच्या असंच आहे. ओके, चला डिवायडेशनसुद्धा बघून घेऊ, म्हणजे आपला हा पॉईंट इथे थांबून जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. डिवायडेशनचे क्वेश्चन मनानच देतो. ठीक आहे, कितवा क्वेश्चन चालू आहे आपला? टॉपिक 4. ओके, चला क्वेश्चन नंबर 4. आता कॅपिटल M घेतो, कनोजे सरांचं नावाचं. ओके, M डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 12. हा क्वेश्चन आहे. M डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 12. हा नंबर मनाने दिला आहे मी, तर काही इक्वेशन मोठी किंवा छोटीही येऊ शकते, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता डिवायडेड बाय आहे, तर एक स्टेटमेंट ॲड केली होती मेथड 1मध्ये. आपण मेथड 1मध्ये काय स्टेटमेंट ॲड केली होती? 2. आता डिवायडेशन आहे तर याचा ऑपोजिट काय होणार? मल्टिप्लाय. 2 मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4. 4ने मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईडला, तर काय होणार? M डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय 4. आता मला एक गोष्ट सांगा, असं लिहिण्यापेक्षा याला मी M डिवायडेड 4चा अर्थ M डिवायडेड बाय 4 असा होतो की नाही होतो? ओके, मल्टिप्लाइड बाय बोथ साइड बाय 4 करायचं मला, तर याचाच मल्टिप्लिकेशन मग कोण? 4. समजलं का बेटा? समजलं का बेटा? ओके, दॅट इज इक्वल टू किती दिला आहे मी? 12. ओके, आता 12 या साईडला जर मल्टिप्लाय 4 केलं तर यासुद्धा करावं लागेल की नाही? बरोबर आहे का नाही? इक्वल टूचा साईन आहे मधामध्ये, तर हा झाला आपला 4 कटला. ठीक आहे, 4 कटला. आता राहिला काय माझ्याकडे? M इज इक्वल टू 12 चौक 48. 12 4 जा 48. डायरेक्ट आन्सर आलाय. सेम अशाच प्रकारे बघा, सेम अशाच प्रकारे मेथड 2 मध्ये मी काय करतो? डायरेक्ट करतोय. कसं करतोय? डायरेक्ट M डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू, हा 12 क्वेश्चन आहे, डिवायडेड बाय 4 आहे, ट्रान्सफर शिफ्ट केलं तर काय होणार? मल्टिप्लाइड बाय 4. तर हा M जसाच्या तसा इज इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय 4, दॅट इज M इज इक्वल टू 48. हे आपली डायरेक्ट मेथड झाली. समजलं बेटा इथपर्यंत? चला आता तिन्ही लिहून घ्या तुम्ही, त्याच्यानंतर मग आपण प्रॅक्टिस सेट बघू किंवा थोडं वेगळी क्वेश्चन बघू. ठीक आहे, दाखवू पहिलेचे क्वेश्चन. हे लिहायचं आहे तुमचं? चला लिहून घ्या. आता बघा, क्वेश्चन नंबर कितवा आहे आता? प्रॅक्टिस एक्झाम्पल 5. कितवा आहे? 5. आता बघा, या क्वेश्चनमध्ये आतापर्यंत आपण एकच प्रॅक्टिस केली होती, ॲडिशनची, सबस्ट्रॅक्शनची, डिवायडेशनची, मल्टिप्लिकेशनची. जर असे व्हेरियस म्हणजे प्रॅक्टिस आपल्याला एकाच क्वेश्चनमध्ये करण्याचं काम पडलं, व्हेरियस कॅल्क्युलेशन एकाच क्वेश्चनमध्ये जर काम पडलं आपल्याला, तर कशा प्रकारे करायचं, कोणाला प्रिफर पहिले करायचं, तर ते इक्वेशनवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे बेटा? इक्वेशनवर. जसं आता बघा, 2x - 3 2 इन ब्रॅकेट x - 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 3/5 इज इक्वल टू 3/5 x + 4 इन ब्रॅकेट x + 4. हे आता आपली इक्वेशन आहे. ठीक आहे, आता या इक्वेशनला आपल्याला 2 मेथडने सॉल्व करता येतो, ते सिंपल मेथड आणि डायरेक्ट मेथड. आता आपण पहिले डायरेक्ट मेथड घेण्याचा प्रयत्न करू. डायरेक्ट मेथडमध्ये बघा, आता हे पूर्ण इक्वेशन बघा, आपल्याला या इक्वेशनमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला म्हणजे असं कंपोनंट किंवा असा नंबर बघायचा आहे ज्याचा आपल्याला त्रास होत आहे, आणि आपल्याला त्रास सगळ्यात पहिले डिवायडेशनचा होतो. तर डिवायडेशनचा नंबर जे आहे त्याला मला हटवायचा आहे. तर काय करू शकतो मी? काय करू शकतो बघा, तर सिंपल मेथड घेतो पहिले. तर हा मला 5ला हटवायचा आहे, तर मला माहिती आहे हे डिवायडेशनमध्ये आहे. कशामध्ये आहे बेटा? डिवायडेशनमध्ये. तर डिवायडेशन आणि मल्टिप्लिकेशन असला तो कॅन्सल होतो. तर याला मला शिफ्ट करायचं आहे किंवा हटवायचं आहे? शिफ्ट करायचं आहे किंवा हटवायचं आहे. तर मी काय करू शकतो? 2
2 काय करायचं आहे मला याच्यात नाही बघा, मी नंबर कलर चेंज करतो हे लिहिण्यासाठी थोडं क्लॅरिटी येणार. बघा 2 5 डिवायडेशनमध्ये आहे, तर मी काय करणार मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5 ऑन बोथ साइड. 2 मल्टिप्लाय 5 ऑन बोथ साइड. आता हे केल्यानंतर माझ्याकडे काय राहिलं आहे बघा, तर हा 2x - 3 ॲज इट इज आहे इज इक्वल टू 3/5 हा सुद्धा ॲज इट इज आहे, सॉरी मी गॅप सोडली नाही. ओके, इज इक्वल टू 3/5 ॲज इट इज आहे आणि ब्रॅकेटमध्ये x + 4 सुद्धा ॲज इट इज आहे. पण मला काय करायचं आहे मल्टिप्लाइड बाय 5 ऑन बोथ साइड. बोथ साइड म्हणजे दोन्ही साईडला. तर मी काय करणार याला मल्टिप्लाइड बाय 5 आणि इथे सुद्धा मल्टिप्लाइड बाय 5. समजलंय का बेटा? क्लिअर आहे इथपर्यंत? आता बघा हा 5 डिवायडेशन हा 5 मल्टिप्लिकेशन, जसं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे नंबर कट होतात सारखे असेल तर मल्टिप्लाय डिवाइडचे सुद्धा तसे कसे होणार कट होणार. मल्टिप्लाय आणि डिवाइडचे कट झाले म्हणजेच की 5 1 जा 5 5 1 जा 5. समजलं बेटा? आता काय राहिलं आहे माझ्याकडे बघा, काय राहिलं आहे माझ्याकडे 2x - 3 मल्टिप्लाइड बाय 5. तर 2 मल्टिप्लाइड बाय 5 किती होते बेटा 10 आणि हे x - 3 जसंच्या तसं लिहिलं. एवढं समजलं का? बघा स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवसाल तर इझिली येणार. ओके, दॅट इज इक्वल टू 3x + 4. समजलं का बेटा इथपर्यंत? आता हे नंबर आहे, आपल्याला माहित होतं की ब्रॅकेटच्या बाहेरचा जो नंबर आहे तो ब्रॅकेटच्या इच अँड एव्हरी नंबर्सला काय करतो मल्टिप्लाय करतो. म्हणजेच की 10 मल्टिप्लाइड बाय x किती होणार मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 3 किती होणार 30. बरोबर आहे की नाही? 10 मल्टिप्लाइड बाय x 10x, 10 मल्टिप्लाइड बाय 3 30. मायनसचा साईन मधातला आहे म्हणून मायनसचा साईन. सेम या साईडला सुद्धा तसंच 3 मल्टिप्लाइड बाय x 3x, 3 मल्टिप्लाइड बाय 4 12. आलाय इथपर्यंत? क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा 10x - 30 3x + 12. तर -30 बघा मी इथं पहिले 5 कशा प्रकारे पकडलं होतं. मला सगळ्यात जास्त त्रास म्हणजे डिवायडेशनमुळे होतो मला, म्हणजे कोणाला विद्यार्थ्यांना. बरोबर आहे का नाही? मल्टिप्लिकेशन इझिली करू शकतो ॲज कम्पेअर्ड टू द डिवायडेशन. ॲडिशन इझिली करू शकतो ॲज कम्पेअर्ड टू द मायनस. मग सबस्ट्रॅक्शन समजत आहे का बेटा? आता मला इथं सबस्ट्रॅक्शनमध्ये कोण आहे 30. अनकन्व्हिनियंट आहे मला, यालाच पहिले साल्याला आपण काय करू कन्वर्ट करू. तर काय करणार मग मी या -30ला शिफ्ट करणार. काय करणार बेटा शिफ्ट करणार. तर डायरेक्ट करू का ते वाक्य लिहू? डायरेक्ट लिहू. आता बघा 10x आहे -30ला जर मी इज इक्वल टूच्या त्या साईडला पाठवत आहे काय होणार +30. तर 10x इज इक्वल टू 3x + 12 + 30. इथपर्यंत समजलं का बेटा? इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता याला मी थोडंसं सिम्प्लिफाय करून लिहून घेतोय. ओके, 10x इज इक्वल टू 3x + 30 + 12 किंवा 12 + 30 किती होणार 42. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? क्लिअर आहे इथपर्यंत बेटा? आता बघा मग इकडे 10x आहे, इथं पण 3x आहे आणि +42 आहे. मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर मला इज इक्वल टूच्या एका साईडला x पाहिजे की नाही, दुसऱ्या साईडला नंबर्स पाहिजे. इथं दोन्ही साईडला x आहे. तर काय करणार मी आता बघा याला जर मी तिकडे शिफ्ट केलं तर मला काय नाही का उलटं जाणार. तर छोट्या नंबरला मी या साईडला शिफ्ट करतोय. तर 10x इज इक्वल टू 3x + 42 आहे. तर मी या 3xला या साईडला शिफ्ट करू शकतोय की नाही. 2 हे ॲडिशन आहे याच्यात नाही, तर 2 सबस्ट्रॅक्ट 3x ऑन बोथ साईड. जर नाही वाक्य लिहिलं तर डायरेक्ट 3x प्लसमध्ये शिफ्ट केलं तर काय होणार समजत आहे का बेटा? नक्की. किंवा वाक्य लिहिलं तर हे बघा हे 3xचं वाक्य काय होणार सांगा मला. 2 सांगा, हां सांगा शाबाश. 2 सबस्ट्रॅक्ट 3x, कारण की मला एक्सला घेऊन जायचं ना, एका व्हेरिएबल एका साईडला नंबर्स एका साईडला. 3x ऑन बोथ साईड, BS म्हणजे बोथ साईड. ओके, शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे. आता मी करू शकतोय की नाही बघा. मग काय होणार सांगा 10x - 3x इज इक्वल टू 42 बस मायनस सॉरी कुठं गेलं एक मिनटं इज इक्वल टू काय आहे 3x
प्लस 42 आणि मायनस 3x. कसं आलं समजलं का? 3x सबस्ट्रॅक्ट ऑन बोथ साइड. हे वाले सबस्ट्रॅक्शन, हे सबस्ट्रॅक्शन. ओके, विजिबल आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? समजत आहे थोडंफार? ओके. आता बघा या साईडला जर मी बघितलं, हा झाला प्लस 3x, हा झाला मायनस 3x. प्लस 3x मायनस 3x कॅन्सल, कटले. बरोबर आहे की नाही? आता राहिला का माझ्याकडे 10x मायनस 3x इज इक्वल टू 42. समजत आहे का बेटा? समजत आहे का? आता बघा 10x मधून 3x गेले, काढू शकतोय. बरोबर आहे की नाही? किती राहिला आहे? 7x इज इक्वल टू 42. आता मला अजून आली की नाही सिंपल इक्वेशन जी आपण स्टार्टिंगला बघितली होती. आता मला डायरेक्ट करता येते. 7x म्हणजे 7 मल्टिप्लाइड बाय x. तर 7 मल्टिप्लिकेशनमध्ये शिफ्ट केलं तर डायरेक्ट करू, वाक्य लिहिण्याची आवश्यकता आहे नाही. तर हे 7xचा x राहिला, हे 42 आणि डिवायडेड बाय 7. समजलं का बेटा? समजत आहे? आता x इज इक्वल टू 7 सकम 42 म्हणजे फायनल आन्सर इज 6. समजलं बेटा? एवढं आहे कॅल्क्युलेशन. तो मजा आली? गुड. चला लिहून घ्या.